एक बाप ने किंमत कवडी मोल कर दी क्या यार होईंगा ना आज. तर आजीने आपल्याला मदत करेल नागोरनी आणि भाऊ चुका शाल नको कर तू महाराज दोन्ही जण सावर ओ शिंदा फक्त जगना पोट भरासाठी व आपली पूर्ण नशीब उजळावासाठी नाही रे दादा लेना लवकर या ना टेक 16 वय चालणार ना. नाही पाय धरा. तर पब्लिक आज आपण निघणार तो म्हणजे परत अजून एक शूट आपला आणि आपली सर्व तयारी व्हायची जायला तुम्ही देखू शकता सर्व होणार. तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला आज ना व्हिडिओ मग. तर आज ना व्हिडिओ आपण मुलेर मध्ये चालू करा आणि आपण जाय राहते म्हणजे आपला शॉर्ट फिल्मनी शूटिंग राहील होते ती आपण शॉर्ट फिल्मनी शूटिंगसाठी चालणार कंटिन्यू लागी राहील मंडळी. आपण जर चॅनलवर नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला भुलायशाल नको. व्हिडिओ आवडत तर लाईक नक्की कर जा. तर चालेल मग. हाय दोन्ही ब्लॉगर एकच गाडीवरच राहत. हाय गाइस टीम मिल गई. तर आमने टीम भेटी जायला दौडाय जायला होती मुल्लेर मग बायपासून त्या अशा उन्हात नवीन ड्रायव्हर हा तर माग चालेल मग आम्हाला ऑलरेडी टाइम आहे राहिला. भेटू मग आपण पुढं लोकेशन ठिकाणवर. बाय बाय. तर आपण इला गेलो होतो मस्तपैकी लोकेशनवर आणि लोकेशन तुम्हाला देखाड द्यायचं मस्तपैकी पाळ बिळ हाळ पाळ काय सांगतात ती व आणि आपण गेलो होतो ती म्हणजे मुल्लेर किल्ला आणि तड हो मुल्लेर किल्ला आणि मुल्लेर किल्लाकडे रस्ता जा आणि आपण त्याच ठिकाणी शूटसाठी गेलो होतो आपली पूर्ण टीम. तर बाकी ना आपला टीम मेंबर निघी जायला ते साला आपण मिस कर ना. तर असं आता आपण डायरेक्ट आपला सेटअप वगैरे रेडी करजा आणि शूटला चालू करणार होतं. तर सागर रायना सराव करी आणि ते ना डॉयला गदठ होऊन जाते सागर भाई. जाऊ दे विठ्ठलराव हाय मातीला आपली आई मानज ना पण आहेच मातीला एक बाप ने किंमत कवडी मोल कर दी. क्या यार होईंगा ना आज. तर काय सागर ना फक्त 2 जणचं शूट आज हे करता आज आपण उन्हाव किल्लाला त्या दिवस बी शूट होता पण परफेक्ट डायलॉग उनला नाही त्यामुळे आज परत लेना पडी राहिना. तर अशी गोष्ट आई मानज ना पण आज आई मातीने किंमत कवडी मोल कर दी. वा 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 वा. या ठिकाणी कॅमेरा अँगल सेट होईल आणि तशाच आपला विठ्ठलराव नागोरलीसनी हय रस्ता जरी येणार गाईज. कशा येणार अशा येणार आणि ह्या पद्धतीने उन्हा तर गाईज शूटसाठी आपली आजीनी ना नागोर दिल आपण लोखंडी देल पण आजी नाव काय आहे सुनाबाई का हा सुनाबाई नाना पवार. तर आजीने आपल्याला मदत करेल नागोरनी तर तिना मनपै एकदम धन्यवाद. तर या ठिकाणी आपला शूट भैर आहे ना जुरू जुरू कॅमेरामॅन फोकस करो. तर चालेल. तर आज ना या अशा पद्धतीने शूट हो आपला ठिकाणी कॅमेरावर आणि या ठिकाणी नागोर उचलीने आपला विठ्ठलराव जाणार. ए रोशन भाई तिथं फक्त उचलून ठेवायचंय डायलॉग नंतर आहे ना. तर या ठिकाणी मस्तपैकी आता शीन रेडी होणार तर तुम्ही देखील तर या ठिकाणी कॅमेरा तंग सेट ऍक्शन चालू आहे झालं गाईज शूट आणि विठ्ठलराव तंग खांदवर नागोर थंय नीर आहे ना बराच सडी नीर आहे ना. तर परत मंडळी नागोर उचलीने परत लिहू ना तर तुम्ही मेहनत देखू शकतास की तठ्ठावर जाईशने सुद्धा शीन व्यवस्थित होऊन नाही रिटेक लिहिदा आपण आणि रिटेक लिस्टने आता परत अजून हे करा ना. तर कोणी सांगता ना ऍक्टर बा काय बा फेमस अशा दादा मेहनत बी तशी करणा पड. तुम्ही देखू एवढा जड वजन उचलीसनी परत अजून ना तर चालेल मग. परत एकदा
तर या पद्धतीने शूट व्हायला अरे वा. तर डन व्हाय जायला दुसरा टेक मग डन व्हाय जायला आपला सीन ओके. आणि सीन लिहणार तो म्हणजे साऊंड रेकॉर्डिंग आणि ती सर्व गोष्ट आपला अजय पत हे की नाही रोल सीन किती 2. आता या ठिकाणी झाडवर अँगल लगायच कॅमेरावाला झाडवर चढेल आणि वरनी फोकस करणार. तर मंडळी या ठिकाणी आपण ड्रोन नाही काय नाही मोठा आहे नाही ना तो सेटअप त्यामुळे आपला कॅमेरामॅन ना तो चालना आंबावर आंबा तोडायला चालना आंबा तोडायला. तर अशा बी जुगाड करणं पड गाईज हो आंबा ना हे आंबा पण आपण शूटली राहिना देखील अशा मस्त वर शिनले नार सागर ना ते मस्तपैकी संभाषण होणार आणि कॅमेरावाला देख आंबावर चढेल. मेहनत जेणे तेने मेहनत दाजी जेणे तेने मेहनत. तर अशी गोष्ट व आणि या ठिकाणी संभाषण होणार विठ्ठलराव आणि सागरना. आणि भाऊ चुकाशाल नको तू मावराचं दोन्ही जण सावर. माईक दिदा रे सापा. बोला काय तर बोला रे. तर मंडळी या ठिकाणी चाळी राही ना मस्तपैकी त्या नेमका काय करता दोन्ही जण अशा लाजवाय जाय राहणार नाही गाईज लाजानं काम कारण हवं काय बाळू सरकार हे बो बाळू सरकार माना काय काम लाजाना तो कॅमेरावाला तंग कव ना तुम्हाला हे कराय ना डोळा मारी मारी देखी राही ना तो आपण काही लाज नाही बरोबर आहे ती. तर एकदम शूट परफेक्ट ही राही फक्त या थोडा लाजवाय जाय राहणार. आणि आपला साऊंड मास्टर बसेल होता तंग कांद्याचा विषय काढायचा भावना आहे मी पूर्वीच्या लग्नाचा करून ठेवला होता बा. तू चालते ना अरे तुझं काम समजव ना त्यांना. मी शब्द देऊन ठेवला होता मला असं टेन्शन येऊन गेला करू काय बा असं तर लगेच तिथून तुझं सांगायचा जाऊ दे विठ्ठलराव हाय देख तिथून तुझा विषय नाही का हाय देख आपण हाय मातीला आई माणसं पण आज हाय मातीनी एक बापची किंमत कवडी त्याच्याकडे पाहून सांगायचं जरा. तर या ठिकाणी आपला डायरेक्टर साहेब आपला कॅरेक्टर साला डायलॉग सांगी राही ना एकदम अशा नाराज बसा ना जशा पला शूट ना तुम्हामुळे थांबेल आणि आम्हाला पुरा डोकाला तापी लागेल त्यामुळे तुम्ही लवकर आपता. पण मग आता याच्या पुढे रडायचा कसा बा असं कारण की याच्यानंतर तुमचा डायरेक्ट संध्याकाळचे रडायचा असं मी त्याला शब्द देऊन दिलो आता तो आता कांद्यात बी झाले आता कधी आज उद्या तो कधी बी येऊ शकतो घरी केलं मी सांगू काय भाऊ असा कळना का अरे सागर भाऊ काय सांगू तुला तो सदाशिवभाऊला मग शब्द दिला होता आता एवढा इकडे नको देखशील थोडासा त्याला तेव्हाकडे देखा ना सागर भाऊ कट काय सांगू सागर भाऊ तुला तो सदाशिवभाऊला शब्द दिला होता तर आम्ही चिंताम पडी जायला जाऊ दे कॅमेरा रोलिंग. तर शीन वगैरे नाही राहण्यात आम्ही चिंता ऍक्शन कंटिन्यू करणार कॅमेरा नको देखशील काय करशील चिंताम पडी घ्यावा आम्ही टेक पकाली राहणार ते अशी गोष्ट डिलीट करू का साऊंड काय वाला करा साऊंड रे रोलिंग गाईज. ओके रेडी साऊंड अशा नाही चालणार रे बा. आज पार्टी बाकी तर गाईज देखील जाते बघा तर आज आपला अजय भाऊनी बोली करेल प्रमाणे ना तर आपला साऊंड रेकॉर्डिंग मास्टर आज हप्तावर देऊ आता ए नाही रे बो नाही अजिबात नाही एवढा तट धांडू ना काय सागर बरोबर का नाही अशी गोष्ट. तर चालेल मग आता आपला काय रोल 5 सीन 14 आणि टेक 12 चाली राही ना तर देखील आज सगळा जगला पोचणारा पोशिंदा चल दे कंटिन्यू. आज सगळा जगला पोचणारा पोशिंदा पौर्णिमेसाठी भिकारी होईना जगला सांगाल आज पोशिंदा व्हायचं पण करा सांगू
तर मंडळी हो याला सांगे मान डोका बांधवायचा ना तर आता एक टाइम सांगू हा. जगला सांगायला आपली पोशिंदा वज पण खरा सांगू पोशिंदा हो फक्त जगना पोट भरासाठी व आपली पूर्ण नशीब उजळावासाठी नाही रे दादा लेना लवकर या ना टेक 16 वय चालणार ना रेडी साऊंड कॅमेरा रोलिंग रोल 5 सीन 14 टेक 16 धन्यवाद हे कॅमेरा पाय ए सागर भावना पाय धरा ते नी वन टेक मग तर मंडळ गाईज धरणा तर 2 मिनिट तर गाईज ते देख रोल 5 सीन 14 आणि टेक 17 फायनल काय फायनल 17 टेक नंतर भाऊचा डायलॉग परफेक्ट आला त्यासाठी आमचे आभारी आहोत नाही पाय धरा पाय कटत पाय तर गाईज अशी गोष्ट जर टेक 17 टेक लेवाय घ्यात तर आपला 17 टाइम तुला 17 टाइम सांगेल होता चुकी ना एक पहिलाच काय नाही गाईज ती सांगताना म्हण तुम्हाला 17 टाइम सांगेन सुद्धा समजणे वा तर तुमने जिंदगीवर है ना तू तुमने जिंदगीवर ए यार बेकार आम्हाला ना 3-4 वाजे जायला तर मुल्लेरला हे कसं घ्यायचं मोंटेजच घ्यायचं आता मोंटेचेच घ्या तिकडं आहे का वर चांगलं तर चालेल गाईज आता 8 आहे आपण जाईल आहे ना गाड्या बिड्या आपण काढ अटला जवळपास होई जाईल आपला सागर भावनी पाणी पुण्य येई ना लवकर होई ना आपला सीन तर चालेल मग चला तर आता आपण गाड्या बिड्या काढी राही ना आणि आता आपण 8 जाईल ठोका येरायला ठोका पप्पीली राही वा रे वा तर चला मग नेक्स्ट लोकेशन तर आपण किल्ला नंगली साठी येलो होत आपला अजयचा आणि ऋतिकची वावर मग तर लोकेशन तर खूप लांब आपण उन्हा गाड्या बिड्या लिसनी तर अशा गोष्टी आपल्याला लोकेशनशी कमी नाही मंडळी भरपूर लोकेशन आहेत आपण फक्त एवढा जर खर्च जास्त वाढत जा 1 किलोमीटर जर घ्या तरी खर्च जास्त वाढत जा आमना म्हणजे ना आता पाहत डायरेक्ट मानी कमी होती खूपच लो बजेट मध्ये करेल नाही लो बजेट तरी खूप निघ्या ती मानला पण जाऊ दे सांगा कारण कशा सांगा मजा नाही तुम्ही कांदा देखू शकता कांदा देखू शकतास केवढा भारी होत आता 8ला शिनव तो म्हणजे खत पोकाना आणि पाणी भराना म्हणजे घरने सला वाटेल जे काम कर आहे ना बरोबर आहे नाही म्हणजे आपल्या दोन्ही कामं व्हायचं चालणार गाईज अजयचा वावर अजयचा कांदा होत आणि त्याला पाणी भराना आणि खत फोकाना होता पण आता विठ्ठलरावकडेच तो खत फोकी लेणार पाणी भरलेणार बादली मग खत हो खत आता कांदा साल टाकाना व विठ्ठलराव एकदम गरिबी व पण आता तो गागोल लाईनी बसले हा म्हणजे देखील तुम्ही गरिबी मग बी कशा राहा ना ती विठ्ठलराव पाहिजे तुम्ही शिकाना अच्छा 1 नंबर तर आता चाली राही नाटला शिना आपण ऐकलं आणि बाकीनं जायला सागर आणि ऋतिक जायला ती मस्तपैकी भाजी लेवासाठी तर आज आपले ठेव जेवण ठज आपला झोपडी व तिथं ठ ते मग तर गाईज एवढ्यात आपला सागर भावशी येलत आणि त्यांनी आमचा लय भारी विचार केला लय आमचा विचार लय केला आम्ही केव्हाच थकून जाम झालोय रे भाऊ शूटिंग करून ब्लॉगिंग करून काहीतरी मनवर घ्या तर चला पटा. आपला ऋतिक भाऊन एवढाच म्हणणार काहीतरी मनवरल्या पहिलं खाईलेव या. तर गाई आज आपण उठतो ना रे काय आणलं रे पाव आणलेत आणि वडा आणलाय तर पाव वडा तोंडला पाणी सुटी घ्या कट करतो बरं का मला काय घ्यायचं तू ऐकित नाही तर देखील मया काय ऐकत नाही मनवर लेत नाही ते साला बिव देणार काय भूक लागली या ठिकाणी तुम्ही आपला खाऊन आला असेल खिचडी नशा नाही खाल्ला तर आपला पुलावा मस्तपैकी आपला विठ्ठलराव बनवणार आहे ना म्हणजेच योग्यच चौरे तर त्याने हातनी चव आणि त्याने हातना कशा स्वयंपाक आहे ते आज आपण पूर्ण टीम खाणार बाकी ना गतंग राहणार बोगण्या चांगला रे अरे बोगण्या धरा रे तर आता मग जाऊ पाणी लिहायला तर ऋतिक डायर गुंडावर पाणी टाकणार आहे माफ करणार हो. नाही रे गंजा ना पिवळा ना आणि मग बस आता बघ, ती पिवळा थोडा दिसे ना आता
हे टाकते आहे नंबर चालेल रे, देऊ मग नंबर. चालेल गाईज. तर ये जा मग तुम्ही बी जेवण करासाठी. नाही आम्ही जेवण करू सांग काय नाही. एका टाइम आपण जेवतो. आता तुम्ही कव येशाल मग व्हिडिओ कव एडिट करू कव टाकून तुम्ही कव येशाल बरोबर नाही त्यामुळे मग आम्ही जातो जेवण करले बाकी काय नाही. ये तेल तेल तेल. तर काय या ठिकाणी आपली पुलावा पुलावा खिचडी ते पत्रावर टाक राशी शिजी जायला. तर आपल्याला काय खत रे अरेच खत ना नाही ना दवना पडील ना अशा कशा रे भाऊ. तर काय दिवसभर ना काही जेवण करेल नाही त्यामुळे मग आता आपण जेवण करणार वजा परत ना जाऊ दे रे पत्रवाळ्या का सालात. तर दोन शब्द काय गाईज. तर मित्रांनो हे बघा आम्ही पावडे नाश्ता करायसाठी आणले होते. मिरची कांदा ते फेकून दिले होते पण मग मी आवरून आणले कारण की ज्याला ज्याला लागतील मिरच्या त्यांना खाण्यासाठी. तर आता आपण जायला आहे ना. नाही माझी ना लय जिरून जायला आहे मला पहिले ना पोटात काहीतरी जाऊ द्या बापरे. तर मी काहीतरी बोलतो. बरं चालेल. तर गाईज आता आपण जाणार वजा मस्त कडक जाग मग ना खेडेलं मोई जाग माठळा जास्त ना त्यामुळे मग आपण आठवज. तर चालेल मग आपण जायला आहे ना कडक जागेवर मस्तपैकी जेवण करासाठी. तर चालेल मग. तर तुम्ही देखू शकतास अठ सागरनी रोशनला उचलेली दा. तो गाइस देख सकते हो हमारे डायरेक्टर दम गया साला. दम काय साला दम गया साला. तर चालेल मग आता आम्ही जेवज. किव तुझे आमचे तोंड आपण तुला खायचं आहे का? धवार हात काल्या दोन रे पाय घालता इथे. हाय गाइस. तर गाईच हा आहे चिकन चिकन लेग पीस इकडे आहे. हा बघता आहे चिकनचा पीस. लेग पीस दाखव रे. कांदा काढून घ्या. गाइस लेग पीस तंदूर लेग पीस. तर आता आपण जेवण कराय ना. तर चालेल मग एककडे बुंदलाय म्हणे. तर चालेल मग. तर गाईज बस आता जेवण करज बाकीच्या गोष्टी नंतर.